गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हिनिंग. आवाज येतोय? आवाज येतोय का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. ओके, स्क्रीन दिसतंय? स्क्रीन दिसतंय का सर्वांना? हो मॅम. स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? आवाज येतोय व्यवस्थित? हो. ओके. बरं, येत आहेत बाकीचे अजून? गुड इव्हनिंग मॅम. काही जणांचं होमवर्क राहतोय. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. बरं, आपण कुठल्या पॉइंट पर्यंत आलो होतो तो पाहूयात. हो. गुड इव्हनिंग मॅम. हा, पूर्णांकयुक्त गुड इव्हनिंग. अपूर्णांकापर्यंत आपण आलो होतो. पूर्णांकयुक्त गुड इव्हनिंग. अपूर्णांकांची सर्वांना गुड इव्हिनिंग. सर्वांना गुड इव्हिनिंग. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपण पाहिली. पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार झाला होता का तुम्हाला? नाही. युक्त अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार हे नव्हतं ना झालं? भागाकार आणि गुणाकार पाहूयात. म्हणजे पूर्णांक युक्ताचा पूर्ण जे आहे ते व्यवस्थित समजेल. आता तुलना पाहायची आपल्याला लहान मोठे अपूर्णांक हे. बरं, पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार आपण पाहतोय सध्या. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक मॅम, पूर्णांकाला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं झालंय. कन्वर्ट करायला शिकवलं ना तुम्हाला? मॅम, शिकवलं तिथपर्यंत झालंय. ओके ओके. बेरीज वजाबाकी नव्हती झाली का? नाही मॅम. नव्हती झाली. नाही. बेरीज वजाबाकी तुम्ही घेतलेली मॅम. फक्त गुणाकार भागाकार नाही दिला. मला वाटतंय मी बरं ग्रुपवरती मेसेज पण पाठवलेला आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. मॅम, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी झालंय. गुणाकार भागाकार पण झाला होता का? वजाबाकी राहिलेली आहे. वजाबाकी. एक मिनिट, मी तुम्हाला कुठपर्यंत होमवर्क पाठवलाय मी ते पाहते. एक मिनिट. मॅम, बेरीज पाठवली, वजाबाकी राहिलीये. अपूर्णांकांमध्ये बेरीज शिकवली, वजाबाकी राहिली. बरोबर आहे, वजाबाकी राहिली होती. वजाबाकी घेऊयात आता अगोदर. मॅम, जर छेद समान असेल तर वजाबाकी कशी करायची? ते शिकवलं ना तुम्हाला? हो, वजाबाकी कशी करायची समान नसलं तर? छेद समान असेल का नसेल तर? नसेल तर? ओके, तसंच उदाहरण घ्यायचं. एकमेकांच्या छेदाने एकमेकांना गुणायचं. अगोदर अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि मग छेद समान करायचं. इथे सर्व समान छेदवालेच झाले होते ना बेरीज पण? ओके, बेरीज पण समान छेद. आता आपण वजाबाकी पाहूयात आणि जर छेद वेगळं असेल तर काय करायचं ते पण. हा, हे दोन्ही पॉइंट घेऊयात आता आपण. हे समान करून घ्यायचे. दोन पूर्णांक 4 आहे वजा. एक मिनिट. हा, 2.34 आहेत. त्याची वजाबाकी करूयात आपण 1.32 सोबत. 1.3. बरं, अगोदर तर काय करायचं? याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांकामध्ये करणार. कसा अपूर्णांक? अंशाधिक अपूर्णांक होतो. अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर होत असतं. अपूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक मध्ये होतं. काय करणार पहा, पूर्ण संख्या आपली 2 गुणिले 1 अधिक 3. इकडे नाही, अगोदर याचं करायचं ना, पहिल्या अपूर्णांकाचं. 2 गुणिले 4 अधिक 3 छेदामध्ये आहे असे वजा पूर्ण संख्या 1 आहे. 1 गुणिले 2 अधिक 3 छेदामध्ये 2 आहे असे. अगोदर फक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. हे पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे आपलं. 4 दुणे 8, 8 आणि 3 11 होतात.
11/4 वजा 2 आणि 3 आणि 2 झाले 5. 5च्या छेदामध्ये 2. बरं, आता मी तुम्हाला 2 प्रकारे छेद समान करायला शिकवलं होतं. एक तर 2चा 4 करायचा किंवा एकमेकांच्या छेदाने गुणून घ्यायचं. आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. मी एकमेकांच्या छेदाने गुणण्याची पद्धत सांगते, म्हणजे तुम्हाला शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे हे उदाहरण सोपं होतं म्हणून तुम्हाला इथे पटकन जमेल, पण वेगळं उदाहरण आलं की मग थोडंसं कन्फ्युज होतं, म्हणून एकमेकांच्या छेदाने गुणायला घेते. हा पहिला अपूर्णांक आणि दुसरा अपूर्णांक आहे असं अगोदर मी लिहून घेतलाय. मॅम जर समान छेद असेल तर छेदाची पण वजाबाकी करायची? नाही, छेदाची कधीच नसते वजाबाकी. छेद आहे असा ठेवावा लागतो. मग मॅम आता ते उदाहरण आपण केलं बघा, पहिलं उदाहरण. समछेद पूर्णांकाची वजाबाकी पण नव्हती झाली. हो, घेणार आहे वजाबाकीच चालू आहे. समछेदवाली पण घेऊयात, वेगळा पण छेद. आता सुरुवातीला छेद वेगळा घेतला, समछेद करून घेऊयात. 1-2 उदाहरणं घेतली. अजूनपर्यंत मी काही एक बदल केलेला नाहीये. पहा, हाच आहे असा अपूर्णांक लिहिलेला आणि फक्त गुणाकाराचं चिन्ह दिलेले. बरं, आता इथे पहा, पहिल्या अपूर्णांकाला आपण दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणणार. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद मी वेगळ्या कलरने दाखवते इथे. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे ते 2 आहे. हा, आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे. बोला. दुसऱ्या अपूर्णांकाशी. हा, पहा, आता इथे छेद वेगवेगळा लिहिलेला आहे, मी वेगळ्या कलरने लिहिलेला आहे. पहा, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं. 11×2 = 22 आणि छेदामध्ये 4×2 = 8 वजा 4×5 = 20 आणि छेदामध्ये झाले 8. पहा आता 22 वजा 20 छेद किती वेळा येऊ द्या, एकदा छेद समान आला की छेद एकदाच लिहायचा असतो. 2च्या छेदामध्ये 8. अगदी बरोबर आहे. याचं जर संक्षिप्त रूप केलं, संक्षिप्त रूप किती होईल? हा, बोला. मॅम 104 ही बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 1/4 सुद्धा बरोबर आहे. 1/4 सुद्धा बरोबर आहे. आता 2च्या पाड्यामध्ये 2 येतो 1 नंबरला आणि 8 येतो 4 नंबरला, म्हणजे हा सुद्धा समछेद अपूर्णांक आहे. जसं की आपण असा करतो, बे 4 = 8. या प्रकारे आपण करतो. आपण याला 4ही म्हणू शकतो. हो मॅम, एक गणित द्या. उदाहरण हे समजलं का? हे लिहून घेतलं तुम्ही सर्वांनी? हे लिहून घेतलं का? ज्यांचं लिहून स्क्रीनशॉट काढायचा आणि नंतर मी होमवर्क पाठवणार आहे. फक्त ज्यांना होत नाही लिहून त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि नंतर लिहून घ्यायचे सर्व स्क्रीनशॉट मधले व्यवस्थित. बरं, आता पुढचं उदाहरण. एक उदाहरण. हो, आता समछेद असणार पाहूयात. छेद जर समान घेतला तर काय करूयात पहा. आता दुसरं उदाहरण आहे आपलं 2 पूर्णांक. फक्त अंशांची वजाबाकी करते. बरं, पहा, 2.4/10 वजा 1.3/10. आता छेद समान. मागची याला मी स्क्रीनशॉट मारणार होतो. 1.1/10. कोणाचं राहिलंय स्क्रीनशॉट काढायचा? घ्या. माझं राहिले मॅम, 2 मिनिटं. घ्या पटकन. मॅम, मी तर लिहून काढलंय. घेतला मॅम. ओके, घेतला का? हो. आता काय करणार? पूर्ण संख्या आहे आपली 2 × 10 + 4. अगोदर अपूर्णांकामध्ये रूपांतर वजा पुन्हा 1 × 10 + 3 छेदामध्ये 10 आहे असा. 2 आणि 10 यांचा गुणाकार झाला 20. 20 + 4 छेदामध्ये 10 आहे असे. किंवा इथं डायरेक्टली आपण करून घेऊ शकतो. आता एवढे काही लहान नाही तुम्ही, असं कळतं तुम्हाला. 10×2 = 20. 20 आणि 4 = 24. 24च्या छेदामध्ये 10. 24/10 वजा 10 × 1 = 10. 10 आणि 3 झाले 13.
13/10 अधिक 10 4 म्हणजे वजा त्याच्यात काय 1 करणार मग आपण 10 हा पहा 24 वजा 13 छेदामध्ये 10 24 मधून 13 गेले किती राहिले 10 11/10 याचं संक्षिप्त रूप होईल का संक्षिप्त रूप होईल का 11/10 नाही होणार नाही याचं दशांश रूप होतं वरची फक्त विषम संख्या आहे आणि खालची समसंख्या आहे. हा दशांशामध्ये रूपांतर होऊ शकतं 1.1 होऊ शकतं पण याचं संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप अपूर्णांकात पुन्हा वेगळं नाही होणार हेच आहे बरं हे समजलं तुम्हाला छेद समान असेल तर ओके लिहून झालंय का? बरं. छेद वेगळा असणारी आता आम्हाला द्या ना भिन्न छेदाचं उदाहरण. हो तुम्ही आता अगोदर सर्वच्या सर्व समजून घ्या आणि त्यानंतर घेऊयात ऍडिशन घेऊयात आपण बेरीज घेऊयात पाहता भिन्न छेदांची छेद जर वेगळा असेल तर छेद वेगळा घेतलाय मी आता 8.4 अधिक 2/7/5 असा आहे आता छेद वेगळा आहे नेहमी सारखा एकदा अंशाधिक रूपांतर करून घ्यायचंय काय करणार पूर्ण संख्या गुणिले छेद अधिक अंश छेदामध्ये छेद आहे असा आता पुन्हा एकदा पूर्ण संख्या असला तरी पहा काय करणार तुम्ही आपला जो काही पूर्ण नंबर जो आहे आपला पूर्णांक तो पूर्ण घ्यायचा 32 आणि 3 35 छेदात 4 अगदी बरोबर आहे 35च्या छेदामध्ये 4 अधिक 5 दुने 10 10 आणि 7 टीचर झाले अधिक 17 5 गुणे 10 अधिक 7 17 छेदात 5 हो 17च्या छेदामध्ये बर आता छेद समान करायचा आहे काय करावं लागेल छेद समान करण्यासाठी 35 गुणिले 5 आणि 17 गुणिले 35 गुणिले 5 आणि 4 गुणिले 5 अधिक 17 गुणिले 4 आणि 5 गुणिले 4 दुसरं उदाहरणची स्क्रीनशॉट घ्यायची दुसऱ्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट नाही घेतला का ओके दाखवते हे पहा अगोदर पाहता मी यामध्ये बदल केलेला नाही दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद दुसऱ्या पूर्णांकाचे छेद आहे 5 मग त्या 5 ने मी गुणणार दोघांनाही गुणून घ्यायचे अंशाला पण आणि छेदाला पण हे लक्षात ठेवा आणि पहिल्या पूर्णांकाचा छेद आता तो आहे 4 4 दोघांनी 4 आणि दोघांनाही गुणून घ्यायचे अंश आणि छेदाला 35 गुणिले 5 करायचे 35 गुणिले 5 5 5 25 हातच्या आलेले 2 3 5 15 आणि 2 झाले 17 या प्रकारे गुणाकार करा 4 पंचे 20 पुन्हा 17 चोक 17चा पाडापाठ नसेल तर 4 आणि 7 ला गुणा 7 चोक 28 करा हातचा 2 करा 4 1 4 आणि हातच्या आलेले 2 17 चोक 68 आणि 4 पंचे 20 175 अधिक 68 इथे डायरेक्टली ऍडिशन लिहिली समोर तरी चालते 175 अधिक 68 छेदामध्ये 20 मग आता यांचे ऍडिशन करून घ्या 68 राहिले ना आपले 175 अधिक 68 जर केले तर हे होतात 243 243च्या छेदामध्ये 20 आता याचं संक्षिप्त रूप होईल का एक समसंख्या एक विषम संख्या आता हे तर काही होणार नाही कोणत्या कसोटीमध्ये पण बसत नाही बरे हे लिहून झालंय का ज्यांचं लिहून झालं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या शॉट काढला ओके स्क्रीनशॉट काढल्यानंतर फेअर करताना सर्वजण मी लिहिलंय स्क्रीनशॉट काढा ओके मॅम, कोण करायला तुम्ही सोडवू नका मी सोडवतो
नाही, मी आता प्रत्येक प्रकारचं एक एक उदाहरण देणार आहे. तुम्ही सोडवता छान, तुम्ही सोडवता, पण खूप वेळ जातोय आपला. हा मॅम दुसऱ्याचा हा हे घ्या, दुसरा दुसरा पण दाखवला. हा, घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या दुसऱ्या नंबरचा. मॅम तुम्ही 8:30 वाजेपर्यंत क्लास घेणार आहात? मॅम घेतला 8:15 पर्यंत. ओके, बेरीज वजाबाकी जमली. आता गुणाकार आणि भागाकार. गुणाकार आणि भागाकार तुम्ही काय करणार? मला आहे ना, ऐका. मी तुमचे उदाहरण पाहणार आहे. 4 उदाहरणं तुम्हाला अगोदर सोडवण्यासाठी देणार आहे. मी 4 उदाहरणं, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. पण इथपर्यंत शिकवल्यानंतर क्लास झाला की नंतर लगेचच अगोदर ते 4 उदाहरणं पाठवायची आणि मग होमवर्क पाहायचा. होमवर्क मी नंतर देणार तुम्हाला. काय होतं, तुमचं प्रत्येकाची उदाहरणं चेक करण्यामध्ये वेळ जातोय, पण ते सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित जमतंय की नाही हे मला पाहणं अपेक्षित होतं, आणि ते व्यवस्थित जमतंय. आता तुम्हाला काय अडचण नाही. 2 ते 3 दिवस झाले मी सतत पाहते तुमच्या ग्रुपवरती मेसेज, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिताय का? आता सर्वांना जवळजवळ अंदाज आलेला आहे. आता काय अडचण नाही. आता आपण गुणाकार पाहूयात. मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण. आता 2.3/7 गुणिले 3.8/14 आहे. असं प्रत्येक वेळी रूपांतर तुम्ही अंशाधिक अपूर्णांकामध्येच करणार. 7 2s are 14, 14 आणि 3 17, 17/3 इंटू, आता 14 इंटू 3 करायचंय. 14 इंटू 3 किती होतो? 14 इंटू 3 42, 42 प्लस 8 हा झाला 50, 50/14. आता इथे जेव्हा आपण गुणाकार करतो तर गुणाकारासाठी सर्व अटी शिथिल आहेत. म्हणजे अंशाने छेदाला भाग द्या किंवा तिरकस गुणाकार करा, तिरकस भागाकार करा. गुणाकार म्हणजे एक प्रकारचा हा भागाकारच असतो. जसं की आता हा जो 14 असता तर वरती जर असता अंशामध्ये तर आपण लगेच 7 1 7 आणि 7 2 14 करून टाकला असता. पण आता अशा संख्या आहेत की 17च्या पाड्यामध्ये हा काही 14 येत नाही, 7च्या पाड्यामध्ये हा काही 50 येत नाही, असं होत नाही. मग अशा वेळी तुम्ही अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करू शकता. अंशांचा गुणाकार करताना 17 गुणिले 5च करायचे आणि पुढे एक 0 देऊन टाकायचा. म्हणजे 17 गुणिले 17 5 85, 85च्या पुढे एक 0, 850 यांचा गुणाकार झाला. आणि 14 7 करून टाकायचं, 14 7 98. आता दोन्ही समसंख्या आहेत, याचं आपण संक्षिप्त रूप करू शकतो. मग आता याचं संक्षिप्त रूप कसं केलं जातं बा? जरी काही आठवलं नाही तरी तुम्हाला समसंख्या असेल तर त्या समसंख्या 2च्या पाड्यामध्ये निश्चितपणे येतात, हे लक्षात ठेवायचं. आता 2च्या पाड्यामध्ये लिहिणं म्हणजे संक्षिप्त रूप करणं. जसं की 2 चोक 8, 2 दुने 4, 1 उरला, 2 पंचे 10. पुन्हा 2 चोक 8, 1 उरला, 2 नवे 18. म्हणजे याचं अतिसंक्षिप्त रूप झालं 425च्या छेदामध्ये 49. बरं, यामध्ये काही अडचण आहे का? संख्या थोड्या सुरुवातीलाच मोठ्या आल्या. माहित आहेत सर्वांचे? समजलंय का सर्वांना? सात एके 7 आणि 7 दुने 14 नाही, असं नाही करू शकत तुम्ही. छेदाला असं नाही करू शकत. ही पद्धत चुकीची आहे. असं नाही करू शकत तुम्ही. छेदाने छेदाला भाग द्यायचा असं नाही होऊ शकत. अंशाने छेदाला, छेदाने अंशाला असं होऊ शकतं, पण छेदाने छेदाला भाग नाही होऊ शकत. त्याचा गुणाकारच करायचा, अशी काटछाट नाही होत. बरं, आता भागाकार पाहायचा.
हो मॅम खाली 50 आणि वर 14. हा भागाकाराचं घ्या एक उदाहरण. हा तसं आवाज आपण काटछाट करू शकतो. आणखी एक मला घ्या उदाहरण. स्क्रीनशॉट काढायचा होता. बरं आणखी एक उदाहरण घ्या ज्यांना नाही ना समजलं. मॅम खाली 50 आणि वर 14. मॅम मला समजलं थोडं थोडं. ओके नाही समजलं तर आणखी एक उदाहरण घेते पहा. 2.4 सोडतो. छेद 4 छेद आपण 10 घेऊयात. हा 5 15 15 आणि 3 18. आता थोड्याशा पट्टीमधल्या संख्या 10 दुने 20 20 आणि 4 24 होऊ शकतात थोड्या पट्टीमध्ये. 3 गुणिले 5 अधिक 3. आता हे एवढ्या वेळा प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नसते. आता जर एकदा का तुम्हाला समजले तर तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता. 3 5 15 15 आणि 3 18. 18/5 इथे डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही. पण एक सराव होईपर्यंत आणि लक्षात येईपर्यंत एवढी पद्धत वापरा. गुणिले पूर्ण संख्या आपली 10 आहे. गुणाकारामध्ये 10 घ्यायचा. पूर्ण संख्या 2 छेद 10 आणि अंश आहे 4. छेदामध्ये 10 आहे असा. 3 5 15 आणि 3 झाले 18. 18च्या छेदामध्ये 4 गुणिले 10 दुने 20 20 आणि 4 24 झाले. 24च्या छेदामध्ये 10. आता आपण छेद समान करून घेऊया. सॉरी आपला गुणाकार आहे. छेद समान करायची गरज नाही. आता तिरकस गुणाकार होऊ शकतो. 18 आणि 10 एकाच पाड्यामध्ये मिळतात. 2च्या पाड्यामध्ये 2च्या टेबलमध्ये हे दोन्ही आहेत. आपण असं करू शकतो. 90 परंतु मॅम 5 आणि 24 एका पाड्यात मिळत 10. नाहीत. 24 आणि 5 नाही येत एकाच पाड्यामध्ये. इथे 24 9च करावं लागणार तुम्हाला. 24 गुणिले 9च करावं लागेल. 9 गुणिले 24. 24 9 किती होतो? पटापट गुणाकार 216. बाकी करून घ्यायची. 24 216. अगदी बरोबर आहे. आणि 5 गुणिले 5 5 5 25. हे झाला याचा गुणाकार. ओके समजलंय? हा लगेचच एक भागाकाराचं उदाहरण पाहूयात आपण. एक भागाकाराचं उदाहरण घेऊयात लगेच. पहा 3 मॅम, माझं वेगळं आलं. काय झालं? माझं 4 3 2 50 आलं. माझं 4 3 2 50 आलं. 4 2 50. काय केलं? 18 into 14 केलं. 4 2 3 मॅम कोड ते गुणाकाराचं कोड मग भागाकाराचं घालायचं. 2 3 काय केलं? 4 2 3 2 आणि 50 हे चालेल. 4 3 2 अपॉन मी चॅट बॉक्स मध्ये पाठवलंय. अपॉन 50 आलं का? हा मॅम तो म्हणते 432 अपॉन 50. एक मिनिट 432 अपॉन 50. हा म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार आहे. हा 18 into 24 केलं. 18 into 24 केलं ना राईट आहे. असं केलं तरी चालतं. हे सुद्धा राईट आहे. हे सुद्धा राईट आहे. हे जेवढे आहेत तेवढेच आहे. 200 अपॉन 25. मॅम 432 चा संक्षिप्त रूप आहे. हो हे संक्षिप्त रूप आहे. याला म्हणायचं हा आहे यांचा लाईक फ्रॅक्शन सममूल्य अपूर्णांक. ओके समजलंय? हे दोन्ही बरोबर आहे. ओके 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 चला डिव्हिजनचं घेऊया त्यात आपण. डिव्हिजन घेऊयात आता इथे. मॅम समच्छेद पूर्णांकाचा पूर्णांकयुक्त गुणाकार व भागाकार पण घ्यायचा आहे ना? आणि समच्छेदाचं काहीच नसतं. समच्छेद असेल नाही तर काही असेल. इथे हीच पद्धत वापरावी लागते. छेदचा काही इथे संबंध नसतो. मॅम ते गुणाकाराचं खोडून मग भागाकार घाला ना. मॅम माझं उत्तर 4 3 2 and 50 आलं. इकडे आता आहे एक जागा तर घेऊयात. 3 एक जागा आहे तर घेऊयात.
and 1/7 divided 4 3 to 50. हा डिव्हिजन घेऊयात एक आपण. हा पहा आता डिव्हिजनचं एक उदाहरण घेऊयात. पहा 3.1/7 भागाकारामध्ये घेऊयात 2.4/14. पहा आता याचं रूपांतर करूयात. आता असं डायरेक्ट केलं तर चालेल का? तुम्हाला लक्षात येईल का? हा गुणाकार आहे आणि इथे यांची ऍडिशन आहे, हे समजतं? हे समजतं ना सर्वांना? 7×1 नाही समजत. बरं नाही समजत तर मग घ्यावं लागेल. ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी घ्यावं लागेल. काय करणार? 3×7 + 1 छेदामध्ये 7 भागाकारामध्ये 2×14 + 4 छेदामध्ये 14 आहे असंच. 7×21 आणि 1 झाले 22. 22/7 आणि इकडे भागाकार आहे असा. काय झालं? 22 राहिला. एक मिळवायचाच राहिला. 7×1 = 21 आणि 22. 14×2 = 28. 28 आणि 4 झाले 32. 32च्या छेदामध्ये 14. बरं आता हे इकडे कट केलं तर चालेल का? तर इथे जागा थोडीशी कमी पडली किंवा आपण थोडस वरती घेऊया, त्याला स्मॉल मध्ये घेऊयात म्हणजे जागाही पुरेल आपल्याला. थोडस स्क्रीन लहान करते. इथे घेऊया, थोडीशी जागा वाढवून घेतली मी आता. पहा 22 पहिला अपूर्णांक आहे असा ठेवायचा आहे. 22/7 भागाकाराच्या जागी गुणाकाराचं चिन्ह ठेवायचं. अंशाला छेदामध्ये आणि छेदाला अंशामध्ये यांचीच फक्त बदली करायची. बदली कोणाची केली मी? पहा या दोघांची बदली केली. अंशाच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंशाला घेतलं. हे समजलं सर्वांना? इथपर्यंत समजलं का? 7 कसं का केलं? भागाकाराचा नियमच तसा आहे. भागाकार असा होतच नाही, नियम तसाच करावा लागतो त्याला. नियम असाच आहे. भागाकार जरी दिला तरी त्याचा गुणाकारच करावा लागतो. फक्त अंश छेदाला करायचं का? काय? आणि मॅम 22 आणि 32ला 2 ने भाग जातो म्हणून आपण तिथे 22ला जर का 2 ने भागलं तर 11 येते आणि 32ला जर का भागलं 2 ने तर उत्तर 16 येते. हो बरोबर आहे. आता इकडे 22 आणि 32ला भाग जातो. 11 आणि इकडे 16 होतात बरोबर. म्हणजे आता इथे झाले असते 11×2. 11×2 हे झाले असते 22 आणि 16×1 किंवा 1×16 हे झाले असते 16च. याचं पुन्हा एकदा संक्षिप्त रूप होतं. याचं पुन्हा एकदा संक्षिप्त रूप होतं. इथपर्यंत समजलं सर्वांना? आणखी संक्षिप्त रूप होऊ शकतं. आणखी जर संक्षिप्त रूप केलं तर काय होईल पहा. होईल 11 आणि हा होईल 8. 2×11 = 22 आणि 2×8 = 16. 11/8 हे होऊ शकतं. बरं इथपर्यंत समजलं का सर्वांना? जायचं आता आपण आपल्या पुढच्या पॉइंट कडे. बर जसा गुणाकार आहे तसाच भागाकार आहे हे लक्षात ठेवा. आपण जाऊयात आता आपल्या पुढच्या पॉइंट कडे. आता पुढचा पॉइंट कोणता आहे तो पाहूया. आता अगदी पूर्णपणे झालाय पहा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्वच झाले यामध्ये. आता आपण पाहूयात व्यवहारी अपूर्णांकांची तुलना. आता लहान कोण आणि मोठा एवढं झालं की आपल्या उदाहरण व्यवहारी अपूर्णांकांची तुलना पहा.
दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकांचे छेद जेव्हा समान असतात परंतु अंश भिन्न असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. जसं की 7/12 मोठे आहेत 5/12 पेक्षा. शिवेंद्र जरा वेळ थांबा, तुमचे काय डाऊट्स असतील ना तर घेते. एवढे आपल्याला मुद्दे क्लिअर करू द्या. हे सर्व पॉइंट आपण व्यवस्थित पाहूयात आणि त्यानंतर काय तुमचे डाऊट्स असतील ते घेऊयात. हे समजून घ्या. मग तो अपूर्णांक किती देऊ द्या, 2 देऊ द्या, 4 देऊ द्या, फक्त एवढं पाहावं लागतं की छेद समान आहे का. छेद जर समान नसेल तर छेद समान करून घ्यावा लागतो आणि मग लहान मोठेपणा ठरवावा लागतो. आता एखादा अपूर्णांक असा दिला 18/10, 8/10, 5/10, 17/10 आणि 20/10. इथे सर्वांचा छेद समान आहे. व छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान होतो. मग आता यामध्ये 5/10 हा लहान अपूर्णांक आहे आणि मोठा हा झाला 20/10. हा झाला 20/10. यांचा चढता आणि उतरता क्रम जर लावला तर पहा, यांचा चढता क्रम लावूयात. असेंडिंग ऑर्डर. 5/10, त्यानंतर 8/10. असेच अपूर्णांक तुम्ही मनानेच घ्यायचेत आज याच्यामध्ये अभ्यासामध्ये. त्यानंतर 17/10 आणि 20/10. हा झाला चढता. उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर डीओ पाहूयात आपण. फक्त यालाच उलटा करायचा आहे. 20/10, 17/10, 8/10 आणि 5/10. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? हे समजलं सर्वांना? काय झालं? मॅम तिथं तुम्ही 2 घेताना भागाकाराच्या उदाहरणात तिथं 7 होता. कुठे 7 होता? मॅम किती उदाहरणं करायची आहेत? मॅम अशी किती उदाहरणं करायची आहेत? 5 की 10? हेच का उदाहरण? थांबा. अशी ना 10 अशी मॅम उदाहरणं किती उदाहरणं करायची आहेत? अशी 10 मॅम उदाहरणं. तिथं मला सांगा काय झालं? तुम्ही होमवर्क पाठवताना तेही कुठे 7 केला मी? अशी मॅम किती उदाहरणं पाठवायची आहेत? मॅम तुमचं सर्व बरोबर आहे. तिथं अरे 7 पाहिजे. 14ला भाग दिला ना. असा 7 ने 14ला भाग दिला. 7 एका 7 सर्व बरोबर आहे. मॅम तुमच्या सर्व बरोबर आहे. हे बरोबर आहे. मॅम तुमचं सर्व बरोबर आहे. हे समजलं का मॅम तुम्हाला? तुमचं सर्व बरोबर आहे. मॅम अशी मॅम चढता उतरता क्रमाची किती उदाहरणं करायची आहेत? सर्व बरोबर आहे. चढता उतरता क्रमाची किती उदाहरणं करायची आहे? मॅम आणि उत्तर त्याची प्रत्येकाची 10 गणित 10 करा. तुम्हाला जेवढं करता येईल तेवढे करा. जेवढे शक्य होतील. अभ्यास कमी असेल तर 10 करा. खूप जास्त असेल तर 5 केले तरी भरपूर झाले. हे समजलं ना सर्वांना? हो मॅम. आता उद्यापासून मॅम तुम्ही कशा कशाचे उदाहरण करायचे आहे ते ग्रुपवर पाठवा. हो, अभ्यास पाठवणार आहे मी तुम्हाला. पूर्ण अभ्यास तुम्हाला ग्रुपवरती येईल. हा, आता जर अंश जर सारखा असेल तर काय करायचं पहा. आता हा पुढचा पॉइंट पाहतोय आपण. या उलट करायचं. जर अंश जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान. पाहिजे दिलेले अपूर्णांकांचे अंश जेव्हा समान असतात परंतु छेद भिन्न असतात तेव्हा ज्या अपूर्णांकांचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता अगोदर अंश म्हणण्यात आला, छेद म्हणायचं तर. बरं, पहा आता
समजा 3/8 आहेत, 3/10 आहेत, 3/15 आहेत आणि 3/16 आहेत. यामध्ये सांगितलं आपल्याला लहान आणि मोठा अपूर्णांक काढा. तर आता अंश तर प्रत्येकाचा समान आहे. मग आता एक तर सर्वात लहान आणि सर्वात मोठा छेद कुठे दिसतो आपल्याला ते पाहायचं आहे. मग सर्वात लहान हा 8 दिसला आणि सर्वात मोठा छेद हा 16 आहे. पण आता अपूर्णांक कोणता लहान आणि कोणता मोठा हे कसं ठरवायचं? आता इथे सांगितलंय की छेद ज्याचा लहान तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे आपला मोठा अपूर्णांक कोण झाला? 3/8 हा झाला मोठा अपूर्णांक. आणि जो अपूर्णांकामध्ये छेद मोठा दिसतोय पण तो अपूर्णांक मात्र लहान आहे. छेद जरी मोठा दिसत असला तरी तो अपूर्णांक त्याची किंमत कमी आहे. हा मोठा आणि हे लहान. म्हणजे इथे 4/5 मोठे आहेत 4/7 पेक्षा. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे अगदी त्या प्रकारे जायचं. इथे सुद्धा अंश सारखे आहेत. यांचा जर चढता उतरता क्रम लावायचा म्हटलं तर तो कसा लावता येईल ते आता पाहूयात. एक मिनिट. आता माईक ऑन आहे. मला चढता क्रम सांगायचा आहे. तुम्ही सांगा चढता क्रम ऐका. स्टॉप. मला आता ही साईन वापरायची. यामध्ये मी कुठलं वापरू? 1 नंबरचं का 2 नंबरचं? कुठलं साईन वापरू शकते या प्रत्येकांच्या मध्ये मी? 1 नंबरचं. आता हे पहा बरोबर आहे का? आता हे 1 नंबरचं आपण लिहिलं पण ही बरोबर आहे का? नाही. साईन ठेवलं तर आपण कुठली संख्या दाखवत असतो? हे बरोबर आहे का? तुम्ही ठरवा आता. हा असं जर साईन असेल तर मोठ्या संख्येकडे आणि जेव्हा आपण असेंडिंग ऑर्डर दाखवतो तेव्हा आपण चढता मॅम आपण मोठ्या संख्येला म्हणजे मोठ्या संख्येकडे हे चिन्ह करतो. हो आता आपल्याला लहान लहान दाखवायचे ना. 3/16 पेक्षा मोठे आहेत 3/15. मग हा मोठा असा दाखवायचा किंवा असं म्हणता येईल आपल्याला 3/16 लहान आहे 3/15 पेक्षा. पुन्हा हेच साईन इकडे असं मांडावं लागतं. हे आता व्यवस्थित असं करावं लागेल. आणि अगदी याच्या उलट आपला असेल डिसेंडिंग ऑर्डर. आता आपण डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेऊयात. डीओ करूया आता. 3/8. आता साईन कुठलं द्यायचंय ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. 1 नंबरचं की 2 नंबरचं? शेवटचा 1 मिनिट राहिलाय आणि आपले जवळजवळ सर्व पॉइंट आता क्लिअर झालेले आहेत. आता यानंतर मी होमवर्क पाठवते. 2 नंबर. हा व्हेरी गुड. 2 नंबरचं. समजलंय सर्वांना? आता ग्रुपमध्ये होमवर्क पाठवते. करायचं सर्वांनी. नाही मॅम 1 नंबरचं चिन्ह येईल. टीचर कोणतं चिन्ह दिलंय? मॅम, बरोबर आहे का? 1 नंबरचं चिन्ह चिन्ह येईल. दिलेलं बरोबर आहे. हा 1 नंबरचं. मुलांना चुकून 1 नंबरच दिलं. टीचर हा बोल ना.